नवीन वर्षाचा पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांती होय. मकर संक्रांतीला एक वेगळाच उत्साह असतो. एकतर कडाक्याची थंडी असते आणि त्या थंडीवर मात करणारा लोकांचा उत्साह असतो. संक्रांती हा सण वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. या सणाचं नाव देखील ठिकठिकाणी वेगवेगळं आहे. महाराष्ट्रात मात्र हा सण मकर संक्रांती याच नावाने ओळखला जातो. खरं तर सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा ज्योतिषात त्याला संक्रांत असं म्हटलं जातं. मकर संक्रांती हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूपच खास मानला जातो आणि या सणाला स्त्रियांना छान छान तयार व्हायला देखील आवडत असतं. तर मी तुम्हाला सांगते की सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी, तसेच कोणत्या रंगाची साडी चुकून देखील नेसू नये, संक्रांतीसाठी कोणते रंग शुभ आहेत, तसेच प्रत्येक स्त्री या सणाला बांगड्या भरत असते. तर कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. यावर्षी 14 जानेवारी 2026 वार बुधवार या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जात आहे. 14 जानेवारी 2026 शके 1947 पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचं रूप आहे. एका पौराणिक कथेनुसार संक्रांती या नावाची एक देवी होती. या देवीनेच शंकरासूर नावाच्या एका दुष्टाचा खात्मा केला होता. म्हणूनच हा दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या नंतरचा दिवस करीदिन किंवा किंक्रांत या नावाने ओळखला जातो, कारण या दिवशी देवीने दैत्य किंकरासुराचा वध केला होता. सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता हातात जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षक करीत आहे. सर्पजाती आहे. भूषणात मोती धारण केलेले आहेत. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदायी मुहूर्त 30 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. आता संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या वस्तू आपण वर्ज्य करायच्या असतात. संक्रांती देवीने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे, त्यामुळे देवीने जे वस्त्र धारण केलेले आहे ते वस्त्र आपण परिधान करू नये. ही एक महत्त्वाची बाब आहे व परंपरा देखील आहे आणि स्त्रियांनीच नव्हे तर लहान मुलांनी, पुरुषांनी देखील पिवळे वस्त्र परिधान करायचे नाहीत. तसेच मकर संक्रांतीला काळे कपडे घालणे शुभ मानले जाते. इतर सणांना ते अशुभ मानतात, पण संक्रांतीला काळे वस्त्र घालणे शुभ आहे. एका कथेनुसार सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया काळे वस्त्र परिधान करते, म्हणून काळे कपडे घालतात. आणि या दिवशी रात्र मोठी आणि दिवस लहान असतो. काळ्या रंगाच्या कपड्यांनी मोठ्या काळोख्या रात्रीला निरोप दिला जातो आणि तिथून पुढे दिवस हा तिळतिळ मोठा होत जातो असे मानले जाते. याशिवाय तुम्ही पिवळा कलर सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकतात, साडी नेसू शकतात. पण आपल्या हिंदू धर्मात असे काही रंग असतात ते खूप जास्त शुभ मानले जातात आणि प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात. त्यामध्ये पहिला रंग तो म्हणजे हिरवा. हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. लग्नात नवरीसुद्धा हिरव्या बांगड्या भरत असते आणि लग्नानंतर देखील अनेक सुवासिनी हातात हिरव्याच बांगड्या घालतात, कारण त्यामुळे पतीचं आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मशास्त्र सांगतं. हिरवा रंग हा मातीशी आणि वनस्पतीच्या जीवनाशी आपले नाते दर्शवतो. आपल्या डोळ्यांना आणि मनाला शांतता देतो. शास्त्रात सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. म्हणून तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा. नसेल तर आपल्या हिंदू शास्त्रामध्ये लाल रंगाला देखील खूप शुभ मानले जाते. लाल रंग हा खूप आकर्षक मानला जातो. माता लक्ष्मी देवीला देखील लाल रंग खूप प्रिय आहे. लाल रंग हा ऊर्जा, शक्ती, प्रेम, धाडस आणि शुभ कार्यांचे प्रतीक मानला जातो.
पूजा, तोरण आणि इतर धार्मिक कामामध्ये देखील लाल रंगाचा वापर केला जातो, कारण तो सकारात्मक ऊर्जा देतो. सर्वात महत्त्वाचं, सौभाग्यवती स्त्रीचा सर्वात मोठा दागिना म्हणजे कुंकू. ते देखील लाल रंगाचे असते. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही लाल रंगाची साडी नेसू शकता. त्याचबरोबर केशरी म्हणजे भगवा या रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. हा रंग दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. त्यातून आशा व्यक्त होते. केशरी रंग सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करतो, ज्यामुळे नकारात्मकतेचा नाश होतो आणि नैराश्य दूर होते. म्हणून तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकतात. तसेच सर्वच स्त्रीवर्गाला आवडणारा रंग म्हणजे गुलाबी. गुलाबी रंग हा प्रेम, स्नेह, आपुलकी, नम्रपणाची भावना दर्शवतो. प्रिय व्यक्तीबद्दलच्या हळूवार भावना आणि ओढीचे प्रतीक म्हणून या रंगाकडे पाहिले जाते. हा रंग अनेकदा स्त्रीत्वाशी आणि कोमलतेशी जोडला जातो. अनेक स्त्रियांचा हा रंग आवडता रंग असतो. त्यामुळे तुम्ही संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी देखील अवश्य नेसू शकता. आता मी जे तुम्हाला रंग सांगितले आहेत ते खूप शुभ मानले जातात, परंतु त्याचबरोबर चिंतामणी, पोपटी, राणी, क्रीम अशा रंगाच्या साड्या देखील तुम्ही घालू शकता, कपडे घालू शकता. आता बघा, पूर्वीपासून आपली आजी, आई नागपंचमीला, संक्रांतीच्या सणाला बांगड्या भरतात आणि आपण मुली बांगड्या भरायला जरी जात नसलो तरी आपण दुकानातून बांगड्या आणत असतो. आपण संक्रांतीला बांगड्या घ्यायलाच हव्यात. 16 शृंगारामध्ये बांगड्याचा समावेश असतो. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये बांगड्यांना खूप महत्त्व आहे. संक्रांत म्हणलं की स्त्रिया खूप छान छान असं तयार होतात, वौसायला जातात, हळदी कुंकू करतात, तिळगुळ देतात. त्यामुळे आपल्या हातात काचेच्या हिरव्या बांगड्या 2-2 का होईना असाव्यात. तसं तर तुम्ही जास्तीत जास्त काचेच्याच बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा आणि त्यातल्या त्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यात तर खूपच छान, कारण हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने पतीचे आयुष्य वाढतं असं पण म्हणतात. म्हणजे त्यांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते, वाढ होते, हिंदू धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे तुम्ही काचेच्या पण हिरव्या बांगड्या घाला. बांगड्या घालताना एका हातात 6 घातल्या तर दुसऱ्या हातात 7 घाला. अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत. हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत. म्हणजे एका हातात एक बांगडी जास्त म्हणजे चढती घालायची आहे. आपण कासाराकडे गेलो तरीसुद्धा कासार आपल्याला एक बांगडी जास्त घालत असतो. आपण कासाराकडे जरी गेलो नाही तरी आपण घरच्या घरी जरी बांगड्या घालणार असलो तरी आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे. तुम्ही कितीही बांगड्या घातल्या तरी एका हातामध्ये एक बांगडी जास्त घाला. हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत. बांगड्या घालताना मेटल किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका. पिचक्या बांगड्या देखील घालू नका. पिचक्या बांगड्या हातामध्ये जर असतील त्या लगेच काढून टाका. तुम्ही शक्यतो काचेच्याच बांगड्या घाला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.